आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. राज्यभरातल्या शासकीय रुग्णालयातले रजेवर गेलेले निवासी डॉक्टर्स आज रात्री 8 वाजेपर्यंत रुजू न झाल्यास त्यांचं 6 महिन्यांचं वेतन कापून घेण्यात येईल असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी निवासी डॉक्टरांना या महिना अखेरपर्यंत पूर्ण सुरक्षा पुरवली जाईल, मात्र त्यांनी रजेवर राहण्याचा पवित्रा घेऊन गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवू नये असं म्हटलं आहे. या संपामुळे राज्यभरातल्या 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयातली आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. नागपूर इथल्या 370, पुण्यातल्या 200 तर सोलापुरातल्या 114 निवासी डॉक्टरांना संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी निलंबित केलं आहे. औरंगाबाद इथल्या 204 निवासी डॉक्टरांना आज रात्री 8 वाजेपर्यंत कामावर हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान सामूहिक रजा आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांबाबत याचिकेवरची मुंबई उच्च न्यायालयातली सुनावणी उद्यापर्यंत तहकूब झाली आहे. राज्य सरकारनं विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांना निलंबित केलं तरी आपण शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरू असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्प सादरीकरणावेळी गदारोळ करणाऱ्या 19 आमदारांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान निलंबनाची ही कारवाई योग्यच असल्याचं विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकारनं विविध लेखाशीर्षांअंतर्गत सुमारे 29,000 कोटी रुपये तरतूद केली असून शेतमालाचे बाजार भरवणं, शेतमालाला भाव देणं इत्यादी उपायांना सरकार प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुकानिहाय आराखड्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात नितेश राणे आणि वैभव नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मुंडे यांनी या योजनेविषयी सदस्यांनी लेखी किंवा तोंडी सूचना केल्यास सकारात्मक विचाराचं आश्वासन दिलं. बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची गंभीर दखल घेत बंडखोरांवर कठोर कारवाईचे संकेत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज दिले. पक्षविरोधी कारवाया कदापिही सहन केल्या जाणार नाहीत असंही अजित पवार यांनी नमूद केलं. लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिका तसंच सांगली, मिरज, कुपवाड, जळगाव आणि कल्याण डोंबिवली महापालिकांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला. या सर्व ठिकाणी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून 21 एप्रिलला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 27 मार्चपासून 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 7 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. राज्य शासनाचे आदिवासी समाजसेवक पुरस्कार आज जाहीर झाले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये औरंगाबादचे सुखदेव नवले, कळमनुरीचे भगवान देशमुख, राजूरचे बापूराव साळवे यांचा समावेश आहे. 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 27 मार्चला नाशिक इथं समारंभपूर्वक हे पुरस्कार वितरित करण्यात येतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं इयत्ता 6वी ते 9वी पर्यंतच्या परीक्षांसाठी नवा आराखडा जारी केला आहे. नव्या आराखड्यानुसार आता वर्षातून 2 परीक्षा होतील आणि त्यांचं मूल्यांकन 90% लेखी परीक्षांवर आधारित असेल. औरंगाबाद इथं शंकरराव कोप्पलकर स्मृती व्याख्यानमालेला येत्या 25 तारखेपासून प्रारंभ होत आहे. शहरातल्या यशोमंगल सभागृहात आयोजित या 2 दिवसीय व्याख्यानमालेचं हे 7वं वर्ष आहे. यंदा या व्याख्यानमालेत डॉ प्रभाकरराव देव, डॉ दुलारी कुरेशी, डॉ सुचेता कोंड बत्तुनवार आणि प्राध्यापिका चंद्रज्योती भंडारी मुळे या मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्यानं होणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून